राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। सोमवारी 1 जुलैपासून ही योजना अंमलात आली। मात्र पहिल्याच दिवशी तहसील कार्यालय आणि शेतीवर उत्पन्नाचा दाखला व आदिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी बहिणीने तोबा गर्दी केल्याने प्रशासनाचे सर्व नियोजन कोलमडले। नियोजन शून्यतेमुळे लाडक्या बहिणीचे ठिकठिकाणी हाल होत असल्याचे चित्र पहिल्याच दिवशी बघावयास मिळाले। माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 15 जुलैपर्यंतच असल्याचे महिलांनी पहिल्याच दिवशीपासूनच या योजनेमुळे लाभासाठी गर्दी केली आहे। योजनेत समाविष्ट होण्यासाठी अल्पात वेळ देण्यात आल्यामुळे कागदपत्र तयार करण्यासाठी महिलांची तोबा गर्दी उसळली आहे। तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयाचे तसेच सेतू केंद्रावर पहाटेपासून रांगा लागल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक भागात होत, त्यातच जन्म दाखला व इतर प्रमाणपत्राचे संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने सर्व नियोजन कोलमडले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांना पूर्ण माहिती नाही। प्रशासन ही योजना कशी राबवायची याबाबत संभ्रमात आहे। या योजनेत सहभाग होण्यासाठी कालावधी फारच कमी असल्याने पुढील 15 दिवस प्रशासनावर मोठा ताण येणार आहे। योजनेबाबत संभाव्य लाभार्थी प्रशासन सर्व स्तरावर गोंधळाची स्थिती असल्याने एजंट सक्रिय झाले आहेत। तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, सेतू केंद्रावर प्रमाणपत्र काढून देण्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 500 रुपये द्यावे लागत आहे, तर झेरॉक्स दुकानदार 2 रुपयाची झेरॉक्स प्रिंटची 10 रुपये घेत असल्याची माहिती तक्रार आहे। शिवाय महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत योजनेत नाव समाविष्ट करून देण्याचे आमिष दाखवून काम करून घेणारे एजंट तहसील परिसरात सक्रिय झाले आहेत।